नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महान निर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक घेतली. यंदाचा खरीप हंगाम आव्हानात्मक असेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात सर्व बँकांसोबत चर्चा केली. शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका असा महत्त्वाचा आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी बँकांना दिलाय. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केलाय. 30 जूनपूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहेत. आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं. तर तेही त्यांनी मान्य केलं आहे, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. साताऱ्यात पीएम आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. राज्यामध्ये कांद्याचे भाव कोसळून ते प्रति किलो 50 पैशांवरती आलेत, ज्यामुळे कांदे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून कांदा खरेदीचा निर्णय जाहीर केलाय. राज्यात प्रति किलो 12 रुपये 35 पैसे दरानं केंद्राकडून कांद्याची खरेदी सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची उपस्थिती होती. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना कार्यान्वित झाली आहे. शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज मिळाली तर त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी करण्याची गरज पडणार नाही. पाणंद रस्त्यामुळे रोजगार निर्मिती होईल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियात 3 सामंजस्य करार करण्यात आलेत. या सामंजस्य सहकार्यामुळे कोरियाचे उत्कृष्ट कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञान भारतात येईल, ज्याचा थेट फायदा भारतीय विद्यार्थ्यांना होणार असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. सामंजस्य कराराच्या माध्यमातून मूलभूत औद्योगिक कौशल्यांपासून ते उच्चस्तरीय प्रगत कौशल्यांपर्यंत सर्व स्तरांवरील प्रशिक्षणावरती मदत होईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र शासनाच्या महाआयटी विभागानं आयोजित केलेल्या टेक महा इम्पॅक्ट CSR कॉन्क्लेव्हचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. महाराष्ट्र नेहमीच देशाचे आर्थिक आणि औद्योगिक इंजिन राहिलेलं आहे. राज्य सरकार सर्व समावेशक आणि प्रगतिशील विकासासाठी सातत्यानं कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नव उपक्रम आणि CSRच्या माध्यमातून समाजाचं सक्षमीकरण ही संकल्पना राज्याच्या विकास धोरणाचं एक मूलभूत तत्व आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या पाठपुराव्यासाठी वॉररूमची स्थापना करण्यात आली. या वॉररूम अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फडणवीसांनी आढावा घेतला. या बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी तसंच केंद्र सरकारनं सुरू केलेल्या HPV लसीकरण मोहीम इत्यादींसह विविध प्रलंबित कामांचा आढावा घेतला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत अणुऊर्जा निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये NTPCL, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स आणि बजाज उद्योग समूह यांचा समावेश आहे. देशाला ऊर्जा संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी बळ मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या माध्यमातून एकूण 6,50,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसंच 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या शंभूराजांच्या पूर्णाकृती शिल्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह इतर प्रमुख मंत्री उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांचं बुधभूषण ग्रंथ रस्तानाचं पहिलं 10 फूट उंचीचं पूर्णाकृती कांस्य शिल्प महाराष्ट्रामध्ये प्रथमच उभारण्यात आलंय. या प्रकल्पाला एकूण 5 कोटींचा खर्च करण्यात आलाय. रायगडच्या मुरुड तालुक्यातील राजपुरीमधील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 26 मे पासून पुढील 3 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे समुद्रातील लाटांचा वेग वाढतोय. शिडाच्या बोटी मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत आहेत, त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. राज्यातील विविध भागातून दररोज हजारो पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. 26 मे पासून किल्ला बंद झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा पर्यटकांसाठी तो खुला केला जाईल. महाराष्ट्राचे महान निर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.